पडलाय लय आता मस्त बटाटे भाजी ते बटाटे एकच आहे दोघांना कसं पुरण काय हो काय नाही नाही भेटले पैसे त्यांच्याकडे नाही भेटलं होय हम्म. अहो, पीठ बी नाही संध्याकाळच्याला आता काय करायचं आणि काय खायचं आणि आपलं जर झालं आपण पाणी पिऊन झोपतो लेकराला कसं पाणी पिऊन झोपवायचं नाही रे बघतो ना कुणाकडे तरी काहीतरी कुणाची इथं तरी काहीतरी खडा बिडा खांदायचं कुणाच काय असलं तर बघतो 50 रुपये जरी भेटले ना तरी होईन व मम्मी हा ग बाळा काय झालं जेवायला? काय बटाटे भाजले तर मग ती बटाटे खा भाजलेली तुम्ही जेवण केलं का? हा जेवलो तर आम्ही जेवलो तू खा मग संध्याकाळच्या ना तुला तेवढं तू खा मग आको ऐक ना तू म्हणली होती ती फी भरायची पण पैसे नाही जमा झाले ग सर लोक हेच करतात ना ग. अगं वह्या पुस्तकाला बी पैसे नाहीत तुझ्या आणि तू तर पिशवी नेती शाळेत आता काय करू मी तरी तुझ्या दप्तराला बी पैसे नाहीत काय रे कुठून आणू तरी कुठून पैसे सांग ना लोकांचं दिन आहे हा मी करतोय एवढं 10-5 रुपयाचं त्याचं निम देतोय त्याच्या इथं काम करतोय काही उपयोगच नाही बा जेवढं 300 रुपये रोज त्यातलं 200 रुपये ते माणसाच द्यावं लागतं याजाचं राहिलं 100 रुपयामध्ये काय संसार चालू सांग की कपडे घेत नाही मी जीवाला तुला साडी नाही लेकराला कपडे नाही किती वाईट वाटत असेल मला अहो ते शाळेत सुद्धा रंगीत कपडे जर घालून जाते काय फाटकी तुटकी कसती घालतोय माझं लेकरू काय चालतंय आता काय ती शाळेवाली देतात ती तरी बरं आहे कपडे तरी देतात ती म्हणून लेकरू घालतय तरी शाळेत भात देतात त्याच्यावर जगती हो भातावती लेकरू सुद्धा नाही रे कधी कुचमत नाही किंवा कधी काही बोलत नाही रे कधी काय मागत गरिबी नाही. लायकीचं लेकरू असावं तर असं बाबा बा तुला आहे ना लय पैसे आला ना आपल्याकडं मस्त आपल्याला घर बांधू मस्त तुला छान छान सायकल घेईन छान छान नवीन कपडे घेईन मी नका दाखव आशा एवढी तिला काय मग त्याच्या पलीकडे काय एवढी आशा दाखवून लेकराला नाही आपल्याच्याने झालं तर काय हा ती लेकरू मोकार नाराज व्हायचं तू नको काळजी करू तू नको टेन्शन घेऊ काहीतरी बघ कुठं तांदूळ बिंदूळ कुणी दिलं तर शेजारी पाजारी कोणी वाटीवर तांदूळ आण भात घाल अहो ती कोकणाचे पण खा. तांदूळ ती बाया म्हणली होती देते मग आण त्यांच्याकडून पण ती बी म्हणली 20 रुपये किलोनी आण त्यांच्याकडून त्यांना म्हणा मी देईन संध्याकाळच्या पुन्हा तरी ती- बघतो सरपण बिरपण ती काय बी असलं. उधार नाही म्हणली 20 रुपये आण मग मी देते बाबा तुमच्याकडे पैसे नाहीत का द्यायला मला? हा नाही ना ग नाही बाळा ना गं बाई. मग पैसे नाही दिले ना फी नाही भरली ना मग मला पेपरला बसताच येणार नाही. नाही तू नको काळजी करू मी करीन काहीतरी काम मग 1 वर्ष उलट व्हायला जाईल. मी करीन ना काम तू नको काळजी करू तुझं वर्ष नाही वाया जाऊ देत मी आहे ना तोपर्यंत काळजी करायची नाही आहे ना तोपर्यंत अजिबात कसली काळजी करायची नाही आमच्या जीवात जीव जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तुला कोणत्या गोष्टीचं कमी पडू देणार नाही मग मी मोठी झाल्यावर मी शाळा शिकल्यावर मग मी तुम्हाला छान छान कपडे मग मी तिकडे घेऊन जाईन ना तुम्हाला. हा लई विचार बाहेर आहेत बाळा तुझे खरंच गुणवान आहे ती लेकरू माझं लय गुणवान नाही लय नशिबाला येवत असली लेकर यावं नाही तर काय रे हा बघा ना लोक म्हणतात वंशाला दिवा पाहिजे कशाला पाहिजे कशाला लागत एवढं सोन्यासारखे लेख असावं माणसाला बाई मी काहीतरी आणतो पैसे पाण्याचं बघतो तेवढा बर का नाही तर मी येईन तुमच्या काम. नको बाबा नको कामाला आम्हालाच कोणी काम हा. देईना तुला कशाला कामाला तू शाळा शिकायची हा तुला मोठं व्हायचंय ना तू शाळा शिक मी करतो काहीतरी हे जाऊ का मी हा. मी बघतो पुन्हा आणि जा तू बी अभ्यास कर मी घेते एवढे भांडे घासून तवर काम करायचं पेमेंट द्यायचे बर का. काय सावकार काय चाललंय का रे लयच निवांत बसलाय आज शेट काय ना बाबा ते कामगार यायचे त्यांचे पेमेंट वाटायचे म्हणून पैसे आपलं मोजून बसलो होतो. नुसतं असं पैसे कमवते मी लग्न बिग्न कधी करताय काय करायचं लग्न करून काय करायचं असंच मस्त सुखी चाललंय जीवन काय करायचं लग्न करून असं आहे, गळ्यात चैन बिना नुसतं काय पोरगी नाही काय नाही तुझ्या सारख्या गावात नाही हिंडत मी माया मागे तेवढे काम आहेत ना उद्योग आहेत तेवढे आज ते असणारच कारण मग. एवढं पैसे आहे पैसे तू असं असं गावात हिंडल्यावर कसं काय पैसे येतात हा? मग पण आता मला सांगा नुसतं पैसा असून काय उपयोग हो तुमचं लग्न नाही काय नाही पैसे असल्यावर सगळे मागे येतात मग नंतर पैसे हे, काय आता तुमच्या मागे कोण येतं आम्ही आहे कंटिन्यू तुमच्या सोबतच आहे की नाही झालं कधी आणता येईल कुठून तरी विदर्भातून
आता तेवढं तर पैशाच्या जीवावर सावकारानं असं केल्यावर आमच्या सारख्याने काय करायचं मग तुम्ही सांगा बरं. कमवाल तुम्ही बी पैसा, पैशाशिवाय काय महत्व नाही बुवा आता कशाला. आता काय आमच्याकडे पैसे नसून आम्ही 4 पुरी हिंडतोय तुम्हाला काय 4 पोरी काय त्या भिकार भाण्या पोरी हिंडतोय. आहे ना तेवढं तर तुमच्याकडे काय आहे? अहो, नका का नसताना हा? पैसा आहे ना माझ्याकडे, ती महत्वाची. काय तुम्ही नुसतं पैशाच्या मागे पाहताय. पैशालाच महत्व आहे बाबा आता. माहित लग्न नाही. नाही झालं काय करणार पैसा काय नका गावाला लागले अनुवर तिकडे. बरं तुला काय काम आहे? मला तेवढं 2,000 रुपये पाहिजे होते. आला का? आला पैशावर आला ना शेवटी. काय लागायचं तेवढं पुरीला घेऊन जायचं होतं मला. किती लागते मला? 2,000 रुपये फक्त. नुसतं पैसे पैसे धर. आणखी झालेत पहिली. पहिले काय फक्त 20,000 रुपये झाले तर ती दिले सोडून आणि हे मागायला आला परत. देतो की सावकार मी काय पळून जातोय व्हय. जा पण. येऊ का? हा शेवटी तुमचीच कृपा आहे आमच्या. हा जरा आली. अहो बघा की किती पैसा आहे त्या माणसाकडं. सोन्याच्या चैनी न तीन. हा आणि आपण बी दुसऱ्याच्या गावात आलो काम शोधित. मला असं वाटतं इथंच आपल्याला काम भेटन म्हणून. 100% भेटेल. बघू आता लगेच नको विचारायला. ते माणूस म्हणेन पैसे बघून आले काय हे. चला आपण परत येऊ परत माघारी. हा पुढं काय भेटतंय का बघू. बरं हं. माणसाकडे किती पैसे आहेत ना रे? बघा की आणि आपण अख्खं गाव ना गाव दुंडलंय हे. आपल्याला पण भेटलं कुठंच तर काम त्याच भेटलं नाही. माणसाकडे काम भेटेल. मला बी तेच म्हणायचंय. ते दिन का काम पण? पण ऐका ना हं. मला नाही वाटत ते असं काम देईन म्हणून. हं. एक काम करायचं का आपण? काय? बघा तुम्हाला पटतंय का? आपल्या लेकरासाठीच म्हणते. हं. परत तुम्ही म्हणता ना काहीतरी म्हणायला लागली. तुम्ही ना 2 जण आपल्या गावाकडे जा. हं. तिथं राहा. मी ना हे गळ्यातलं फिळ्यातलं सगळं काढून आहे ना. अरे काय बोलते? अहो, तीच आपल्या लेकराचं भलं करायचंय आपल्याला. हा आपला विचार करून नाही जमायचा आता. मी त्यांची तर कामाला जाते. हा विधवा म्हणून बघते. तसं तर म्हणल्यावर ते काम देईन. आपण सगळेच आहेत म्हणल्यावर देईन का काम काम नाही ते? देणार. दिन का काम? दिन मी पण तिकडे काहीतरी करतो. हा हे लेकरासाठी काहीतरी करावंच लागणार आहे असंच आपल्याला. इमानदारीने तर कुणी आपल्याला उभं करीत नाही जवळ. बघा हं. की कुठंच काम भेटणार नाही आपल्याला. आपण सांगतोय आम्ही तिघ आहे तर म्हणलं की कुणीच काम देत नाही. कोणीच देत नाही. हेच पर्याय आहे मला आता असं वाटतंय. चल आणि तुझी पण काळजी घ्यायची तो. घेते आणि मी ना तुम्हाला ते आता जड अंतकरणाने तुला मी परवानगी देतोय. आणि मी तुम्हाला पैसे पाठवीन तसं. नाही तर मी काळजी- गावाकडे येत जाईन अधून मधून. चल बघू आपण त्यांना विचारून. नाही आम्ही काय करतो आम्ही हा. जातो. तुम्ही गावाकडेच हं? जाता डायरेक्ट. मी बघते विचारून. चल बाय. काळजी घ्या. तुझी पण काळजी घे तू. बघते माणसाकडे जाऊन आता काय होतंय ते. थांबा ना. का हो? आव मी ना शेजारच्या गावची आहे. हा मग मला काम पाहिजे होतं. तुमचं काम नाही बा आपल्याकडे. काय काम आहे आपल्याकडे? धुणं भांडे म्हणलं तरी करीन मी. नाही माझ्याकडे आहे तर भरपूर कामगार आहेत. तुम्ही काय म्हणता ती करीन मी. अरे ती ती मोलकरीण होती का सोडून गेली ते जागा हिला घे ना. अरे नको पण तिले मग घरी बाई माणूस नाही परत माझ्या. आहे ना मग ही करेल ना मग घरची कामं सगळी तशी मग. नाही नको जाऊ दे. कशाला मोकार? काम तर पुढचे पुढे जाऊ दे पण आता ते काम होईल ना तुझं. म्हणतो का? हो मग. बरं चालतंय पण काम करता का सगळे? घरचे काम हा. येतात ना. हा सगळे हा. स्वयंपाक पाणी सगळं येतो. हा सगळं करावं लागेल हा? हा करीन हा. ना. चालतंय. तुम्हाला घर आपलं घर दाखव मग. मी दाखवतो त्यांना घरी. हा. आणि तू ये जाऊ मी ना. आलो लगेच जाऊन. हा. चल तुम्हाला घर दाखवतो. हा होय पप्पा. हं? मम्मीचा काय फोन नाही काय नाही. हा मग तुम्ही खुशाल तिथं सोडून आलाय दिकटीला मम्मीला. अरे काम करते ती कामाला गेली बाळा. मग फोन तरी करायचा ना. नसेल काय कामात असेल तिच्याकडे फोन नाही काय नाही. कुणाच्या फोनवरून फोन करेन सांग बरं. मग यायचं तरी ना त्यांनी. हा यायचं तरी ना. मस्त खरंय तुझं. मला कळतंय ती लय दिवस झाले गेलेली. येईन ती तुझ्यामुळेच काम करतात ना. आम्ही काय दुसऱ्यासाठी करतो का? करतोच कुणासाठी करतो तर माझ्यासाठी. तुझ्यासाठीच करतो ना. आम्हाला वाटतं तिला वाटतं की बाबा तो शिकावा मोठं व्हावा. हा
बघ बरं आपल्याला घर कसलं आहे. काहीतरी असेल ना तिचं काम बिम, येईन करीन आपल्याला फोन, येईन कोणाला तरी करीन फोन, असन बरी. हं? पण मला तर लय आठवण येते मम्मीची. मग आपण जायचं का मम्मीकडे? नाही, मम्मीकडे नाही जायचं, काम असतं, चालूच काम करावं लागतं. मम्मीला काय ऐकले काय तुम्ही? नाही बाबा, काम करते आता. तू बघून नाही का आली? ती म्हणली मी काम बघते म्हणून. ती मग आपण इकून आलो का? नाही ना, करते काम, चालायचं. काम असतं दुसऱ्याच्या बांधिलक्यात असते, तुला माहिती आहे ना. धड कुणाला बोलता येईना, काहीच करता येईना. हा, पोटासाठी करावं लागतं बाळा सगळं. हम्म. तुला लय आठवण येते. हम्म. बघू मग मी तिला काय करीन, एक दिवस जाईन हं. आणि मग तिला घेऊन येईन. हं. हा, बरं पण का? मी एकटे कसे तुला थांबवणार घेऊन इथं? जाईन मी. हा, हं. तुला घेऊन जाऊ, आपण दोघं जाऊ आणि हं. मम्मीला घेऊन. शानं माझं बाळ ना. हं. हा, 100% जाईन ना बाळा. हा. जेवली का तू? नाही जेवले मी. मग आपण जेवण करू. काय हं. बनवलंय? बनवले काय बनवलं बाय? भाकरी आणि कालवण. लेकराला भाकरी सुद्धा येत नाही तरी करते आपलं कचमच खाते. बायकोच्या मनात नसताना मस्त ठेवलंय तिला तिकडे. मग आज किती झाले वसुली? वसुली काय रोज चालू आहे. बरं ती सगळं जाऊ दे. हम्म. हा, आपण बाय ठेवलेली काय आहे ना, आहे आतमध्ये काम करते ना, करते ना सगळी मस्त काम. जीव बिव लावती, जेवायला बिवायला टायमाला देते. बरं बघ ती बर किती फायदा झाला मी म्हणलेलं तुला. ती जाऊ कधी दे, माझं ऐकायचं पण की? ती 20,000ची तू पार 25,000 झाली, ती देऊन टाक ना आता. देतो. पण ऐक की एक काम होतं तुझ्याकडे. काय आता GF ला भेटायला जायचं. 4,000 रुपये घेतले बरं. तू काय मला पार आता काय पार भिकायला लावतो काय? बरं आहे ना. बाई लय रामलवून वाटते रे इथं. हा, तर मग आताच तीच म्हणलं ना, चांगलं काम करते ती काय मस्त. जादू केली नक्की तिच्यावर? काय आता तिला मदत पैसे जावं लागेल तेव्हा देतो. त्याच्यामुळे तिथं टिकली नाही तर असं हा. कोण टिकतं का? आणि म्हणजे नवऱ्याने सोडले, म्हणजे नवरा नाही ना तिला, एक्सपायर झालेला वाटतं. हा, आपल्याला त्या दिवशी बोलली ती. हा, पण मग माझं एकटीच काय आहे मग. म्हणणं आहे, तू तिच्यासोबत लग्न केलं. ए बावड बिवड आहे काय? ती पोरगी भेटत नाही म्हणून बसतो एखाद्या विधवा सोबत लग्न करीत. अरे विचार कर ना, ती बी रमली, तुला बी करमतंय. अरे पण आता मला काय माहिती लोक एवढा पैसा काय करायचा? आता पैसा कमवतोय पण आहे का तुला कुठं जुळतंय का? चुळत एवढे कुठलं दिवस तरी झाला आता ती काय? सोबत लग्न करू का आता? दिसाय पण चांगले आहे. आणि लोकांना कुठं माहितीये तिचं हे झालं नको, नको. विचार जरा डोक्यात मेहनत घाल ना. बघ, माय नाही बडी आता मला सांग, ती किती दिवस राहणार इथं? जोर काम बघ. करीन तोवर करीन. बरं नाही झालं ती म्हणली मला जायचंय, मग काय करणार तू? मग तुझं तर मन लागेल का वर नंतर ना? तू असं काय बी डोक्यात घाल नको, माया बी डोक्यात येतं बरं का मग. अरे माझ्या डोक्यात आलं, मला वाटत नाही का माझ्या दोस्ताचं चांगलं व्हावं म्हणून. मग म्हणतो ना तुला मी. आहे तुझं खरं बरं का? बघ विचार करून. हे बघ, तू सगळं खरं आहे. माय आपल्याकडे डेअरिंग नाही बघ तिला विचारायची. डेरीने मग बाई मी विचारू का मी? तू विचारतो का? तो पाले थांब विचारतो. बघू नाही तर मोकर बार खायचं. मी आहे की आपलं. या बसा थांबा इथं. बोला ना. काय चाललंय? मस्त चाललंय ना? हा हा काम वगैरे जमतंय ना सगळं? हा, जमतंय की. बरं एक बोलायचं होतं तुम्हाला, बोलू का? बोला की. तुमचं लग्न नाही झालं, आमच्या मालकाचं बी लग्न नाही झालं. लग्नाचा विचार आहे का? लग्नास बघा विचार कर काय, आता तुम्ही बी चांगलं आहे पण मालक बी चांगलं आहे, वय बी नाही अजून गेलं तुमचं. होऊन जाईल तेवढं. बर मी विचार करून सांगते मग. हा विचार काय, आता तुम्ही इथंच आहे म्हणलं, विचार कधी बी करा, पण जरा लवकर केला तर म्हणजे तेवढं लवकर होईल. बघते मी, विचार करून सांगते तुम्हाला. याच्यामुळेच नको म्हणत मी. अरे येड आहे का तू? काय येडा आहे का? आता विचार करून सांगते म्हणली की. नाही म्हणल्यावर झालं का म्हणजे माझा बी पास का तिथे बी? ना अरे हो म्हणाला का? अरे कधी तर गेल्या वेळेस माझ्या विश्वास ठेवला बघा. तो ज्यावर विश्वास ठेवूनच नको नको होत. काय नको नको मग? होतंय? बरं जाऊ द्या, ती विचार करून सांगते म्हणले ना तुला. हा, मग ती विचार करून सांगेल. चांगलं बरं झालं तर चांगलं कोणाच होणार? तुझंच होणार का माझं होणार आहे? चालतंय. ते एवढं बघ आपलं 20-25 हजाराचं काय असेल ती तेच ना, तू 4,000 रुपये दे की. आला का परत तिथंच. बरं राहू दे बाबा, ह्या वेळेस नको देऊ, पण नंतरच्या वेळेस दे. ती जाऊ हा म्हणून तेव्हा देईन तुला. हा मग चाल. हा चल येऊ का? हा, जा पण. उठून सुटून ते देवी आपला पैसे मागायला येतो तोंड घेऊन. मालकाने सगळं इथंच टाकून दिलंय तसंच.
व्यवस्थित ठेवून देते म्हणजे कसं आहे त्यांच्या बी लक्षात राहील. काय करावं देवा, कोणत्या कोड्यात येऊन पडले मी. तिकडं नवरा असताना इकडं लोक मागणी घालतात. आणि जर मालकाला खरं नाही सांगितलं तर वेगळंच काहीतरी व्हायचं, आणि खरं सांगावा तर कामच जाईन माझं. परत माझ्या लेकराचं शिक्षण थांबन. करू तरी काय मी? सांगू का? कसं सांगणार? अगोदर तर त्यांना म्हणले माझं कुणीच नाही. ते म्हणते तू आम्हाला खोटं बोलून इथं राहिली. काय करू मी देवा? तूच काहीतरी बुद्ध्या दे रे. तूच काहीतरी सांग. मला तर काही सुचत नाही आता. बघते मी. आज शाळेत का नाही आली? काय नाही ग, मम्मी म्हणली, पप्पा म्हणले नको जाऊ, मग मी नाही आले शाळेत. ती फी भरायची ना पेपरची, मग पप्पा म्हणले फी भरतो मग जाऊ शाळा, मग तुला लावीन शाळेत फी घेऊन, म्हणून मी नव्हते आले. मग तुझी मम्मी कुठं आहे? मम्मी हाय कामाला गेली या. मला लय आठवण येते ना मम्मीची, मी जाणारच आहे एकदा. मग ना मी जाऊनच येणार आहे एकदा मम्मीकडे. मग मी मी गेले ना, माझे पप्पा आले ना, तू काय पप्पाला आकू आकू कुठे गेली म्हणले ना पप्पा, म्हणायचं तू की ती गेली मम्मीला भेटाय. मी जाते, तू पप्पाला आलो सांग माझ्या. बर. देवा, काय करू आता? घरातली कामं तर पण सगळी उरकलेत. एक काम करते घरी. कोण बसली का? काय नाही, काम उरकले आताच. ते शंभू काय म्हणला होता ते सांगितलं नाही तू? अजून थोडा दिवस द्या ना विचार कराय मला. बरं ते जाऊ दे, विचार करायचा काय विचार करायचा? तू एकटीच आहे, मी एकटाच आहे. मग आता मला बी ना डेअरिंग नव्हती बरं का, पण ते शंभूने विषय काढल्यामुळे आता मला बी म्हणजे तू आवडायला लागली. सर्व सांगतो, मी काय आता त्याशिवाय राहू शकत नाही. काय अडचण आहे तुला? तुझी सगळी अडचण सोडवतो ना मी. काय नाही मग? तेच आता बघ, तू ना लग्न कर माझ्यासोबत. मम्मी काय तुला माझी आठवण नाही येत का ग? मी पप्पाला एकटं सोडून तिथं आले. काय आठवण नाही येत का तुला माझी? काय भानगड आहे नेमकं? मम्मी आणि पप्पा हा? होय. काय सांगू आता? खरं सांग, इकडे बघ. ए बाळा इकडे. कोण आहे नेमकं ही? मम्मी आहे माझी. आणि अजून पप्पा आहेत तिकडे घरी. पुढं घरी आहेत पप्पा. तू कोण फसवलं मला नेमकं? फसवलं नाही, मग अहो माझी मजबुरी होती. माझ्या लेकराला 2 टायमाचं खायला भेटत नव्हतं. मी काम शोधत होते भाना सगळीकडे, आणि तुमच्या गावात बी लय जणांना विचारलं, पण ते म्हणले तुम्ही तिघं असताना तर आम्ही काम नाही देणार. म्हणून मी असं केलं. म्हणून तुला मीच फसवायला भेटलो का? फसवलं नाही हो. अरे मग मजबुरी होती तर सरळ सरळ सांगायचं ना मला तुझी अडचण. मी तुला तसं बी कामाला ठेवलं असतं ना. अहो, इतकं खोटं बोलून म्हणजे तुझ्यावर विश्वास राहील का माझा परत? तसं सांगून तर सगळ्यांना विचारलं होतं, पण कोणीच काम देत नव्हतं. अरे 50 कामगार आहेत माझ्याकडे, तुला एक ठेवल्या काय मला काय लय कमी नसतं झालं. खरं म्हणून बोलायचं ना. कुठे तुझा नवरा? ते गावाकडे असतात. गावाकडे असते. ती काय काम करीत नाही का? काकू, तुम्ही आता तुम्ही कोण? मी तिचा नवरा आहे. आणि ती असं बायकोला असं लोकांना फसवायला सांगतात का? नाही हो मालक. मग? मग काय झालं, सगळ्या गावात हिंडलो, हम्म. पण आम्हाला तिघांना कुणीच काम दिलं नाही. आणि तुम्ही घरी बसले बायकोला कामाला लावलं. नाही हो मालक. मग? मी तिच्यासाठी रात्रंदिवस काम करतो. तिची काळजी म्हणून पोरगी मला न सांगताच निघून आली. मला त्या बारक्या पोरीने सांगितलं तुमची पोरगी. ही पोरगी आली म्हणून, नाही तर माझ्यावर किती मोठा अनर्थ झाला असता. लग्न करायला लागलो मी तिच्या संगे. माझी बायको नाही होत तसली साहेब. खरं सांगायचं ना मला काय ते. तुम्हाला दोघांना बी कामाला ठेवलं असतं नाही का असं लोकांना फसून. फसवून नाही हो साहेब. मग आता फसून नाही तर काय केलं? तिने मला सरळ सांगितलं मला नवरा नाही कोण नाही. फसवलं नाही तर काय केलं? तिला मीच सांगितलं होतं साहेब तसं करायला.
हे चांगलं विश्वासाने काम धंदे करायचे असते का असं लोकांना फसवत नसते बसायचे. माफ करा आम्हाला. ही सगळं खोटं बोललंय ना माझ्यासाठीच बोललात मम्मी आणि पप्पा. आम्ही जे केलं ते आमच्या लेकरासाठी. आम्हाला तुम्हाला फसवायचा हेतू नव्हता हो. फसवणारे असतो तर तुमचं सोनं नाणं सगळं तिच्या हातात होतं. कवाच घेऊन गेलो असतो आम्ही. बरोबर तुझी बायकोनी चांगली जी माझी देखभाल ठेवली काम वगैरे सगळं व्यवस्थित केलंय. बरं ठीक आहे जाऊ दे आता काय तुमची अडचणच आहे ती पुरीची शिक्षणाची जबाबदारी माझी राहील आणि तुम्ही दोघं बी तिकडे जर काही काम नसेल तर माझी इथं काम करा. लय उपकार होते हा? ना आमच्यावर. काय 5-10 हजार रुपये लागत असते तर ठेव तुला पैसे. नाही मला राहू दे तिचं वाटलं तर शिक्षणाचं काय आहे तिचं मला सांग. पैसे धर लय उपकार झाला आमच्यावर. आणि इथून पुढे असं करू नका आता. हा नाही आता आता काम भेटलंय म्हणले आम्ही कशाला तसं आम्ही करू. कशाला करू? अहो तुमच्या इथे आम्ही इमानदारीने काम करू.